मी सुनेत्रा अजित पवार. सगळीकडे एकच बातमी दिसणार, सुनेत्राताई पवार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री. पण या शपथविधीच्या मागे खूप मोठा खेळ झालेला आहे. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पूर्ण महाराष्ट्राने पवार कुटुंबाला, अजितदादांना एक प्रेम, आपुलकी, सहानुभूती दाखवली होती. अजितदादा पवार यांची एक वेगळीच लाट तयार झाली होती. पण या 3 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या, बैठका, शपथविधीसाठी केलेली घाई, शरद पवार यांचं सांगणं की सुनेत्राताईंचा शपथविधीबद्दल त्यांना माहिती नाही, शरद पवार गटाच्या नेत्यांचं सांगणं की अजितदादांचं स्वप्न होतं पक्षाचं विलिनीकरण करायचं. दुसरीकडं अजितदादा गटाच्या पक्षाचे लोक या गोष्टीवरती मौन बाळगून आहेत. शासकीय सुट्टी जाहीर झाली होती. अंत्यविधीच्या पूर्वीच झालेल्या बैठका आणि घाईगडबडीत हा शपथविधीचा ठरलेला कार्यक्रम, या सर्व गोष्टींमुळे अजितदादांबद्दल जी सहानुभूतीची लाट तयार झाली होती, पवार कुटुंबाबद्दल जी आपुलकीची लाट तयार झाली होती, ती मात्र निश्चितपणे कमी झाली किंवा नष्ट झाली. तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? याच्या मागं कोण होतं? का हे फक्त एक निव्वळ राजकारण आहे? कमेंट करून नक्की सांगा.